काशी, जगातलं सर्वात प्राचीन शहर. आई गंगेच्या काठावर वसलेली महादेवांची ही नगरी, जिथे जीवन, मृत्यू आणि मोक्ष एकाच वेळी जाणवतात. हे शहर फक्त पाहायचं नसतं, हे शहर अनुभवायचं असतं. मित्रांनो, या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद, बनारसची बाजारपेठ, श्रद्धा, परंपरा आणि अनुभव. तर शेवटपर्यंत नक्की राहा आणि आमच्या बनारसची ही यात्रा आमच्यासोबत अनुभवा. आजची ही काशी यात्रा आमच्यासाठी अतिशय खास आहे, कारण या पवित्र प्रवासात आमच्यासोबत आहे आमच्या मातोश्री. आम्ही 3 दिवसाच्या काशी यात्रेसाठी आलेलो आहोत. काशीमध्ये आम्ही 3 दिवस राहणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी फिरू, काही ठिकाणी खाऊ. तर या सगळ्याचा अनुभव आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. हर हर महादेव. वाराणसी एअरपोर्ट उतरल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत आमच्या हॉटेलकडे, ओला कॅबनी. एअरपोर्ट टू हॉटेल साधारणतः 25 किलोमीटरचं अंतर आहे. आमच्या बॅगा जास्त असल्यामुळे आम्ही ओला SUV बुक केली होती. आम्ही पोचलो हॉटेल आनंद काशीला. तर मित्रांनो, ही आपली आहे रूम 210 नंबरची. अतिशय प्रशस्त रूम आहे. बायकोनी अतिशय व्यवस्थित बुकिंग केलेलं आहे. इथे टीपॉय, वर्किंग टेबल आहे, वर्किंग स्पेस आहे, एक टेबल आहे आणि TV, डिजिटल TV. तिथे बॅग ठेवायसाठी रॅक असतो, रॅक आहे. बेड आहे, प्रॉपर क्लीन साईज बेड. आणि रूमची साईज बघाल तर साधारणतः 15 बाय 15, 225 स्क्वेअर फीट आहे. इट इज व्हेरी प्रेशियस. प्रॉपर लाईटिंग, AC, फॅन. त्याच्यानंतर इथे टी, कॉफी आणि गरम पाण्याची सोय आहे. सध्या 10 डिग्री टेम्परेचर आहे. जर लोएस्ट टेम्परेचर आहे ते साधारणतः 9 डिग्री 8 डिग्रीपर्यंत आहे. त्यामुळे गरम पाण्याची तर व्यवस्था लागणारच आहे. त्यामुळे इथे असं सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. बेड अतिशय व्यवस्थित आहे, अतिशय चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे. तर ही आहे बाथरूम. मित्रांनो, प्रत्येक रूमचा मेन जो गाभा असतो तो म्हणजे बाथरूम. बाथरूम जर का व्यवस्थित असेल तर रूमला दिलेले पैसे अतिशय फळतात. पहिली गोष्ट, अतिशय लाईट व्यवस्थित आहे. इथे 24 तास गिझरची सोय आहे, गरम पाण्याची. आणि माफक ज्या गोष्टी असतात त्या डेंटल किट किंवा हँडवॉश, सोप, शॅम्पू, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्रिलोडेड आहे. ही मुख्य गोष्ट म्हणजे इथे व्यवस्थित 3 बाय 3ची स्पेस दिलेली आहे फॉर बाथिंग. स्पेसिफिकली बाथिंग, एक्झॉस्ट फॅन आहे आणि कूलरची सगळी फिटिंग्स लावलेले आहेत. एकंदरीत फक्त या रूमची व्यवस्था अप्रतिम आहे. इथे एक दरवाजाच्या मागे एक मिरर दिलेले आहे. हॉटेलमध्ये पोचून चेक इन करेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. आम्ही हॉटेल आनंद काशीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो. रेस्टॉरंट खूपच मोकळं आणि प्रशस्त आहे. बसण्याची सोय आरामदायक आणि वातावरण अतिशय शांत आहे. प्रवासाच्या थकव्यावर इथलं गरम चविष्ट जेवण खूपच समाधान देणारं ठरलं. दुपारच्या जेवणासाठी आम्ही पंजाबी थाळी ऑर्डर केली होती. थाळीमध्ये पनीर, मिक्स व्हेजिटेबल, पराठा आणि पुलाव होता. त्याच्याबरोबर गुलाबजाम हे स्वीटमध्ये होतं. जेवण अतिशय उत्तम होतं. दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेऊन संध्याकाळी आम्ही निघालो कालभैरवाच्या दर्शनासाठी. कालभैरवाचं मंदिर आमच्या हॉटेलपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. असं म्हणतात, कालभैरवाच्या दर्शनाशिवाय काशीची यात्रा पूर्ण होत नाही. कालभैरवाच्या मंदिरामध्ये आम्ही संध्याकाळी आलो असल्यामुळे आम्हाला गर्दी अजिबातच मिळाली नाही. नाहीतर साधारणतः इकडे 2 ते 2.5 तास लाईन लावावी लागते, तेव्हा जाऊन कुठे कालभैरवाचं व्यवस्थित दर्शन होतं. आम्ही आता बनारसमधल्या सायकल ऑटो रिक्षामधून चाललेलो आहोत. पुढे आमच्या मातोश्री आणि आमचे इथे सरकार आणि मागच्या बाजूला मी. कालभैरवाचं दर्शन झाल्यानंतर थोडीशी भूक लागली होती. नंतर आम्ही निघालो होतो चाटच्या शोधार्थ. तर इथे येऊन आम्ही धडकलो दीना चाट भंडारला.
तर आता हे आहे टमाटर चाट. लीना चाट भंडारमधलं सर्वात फेमस डिश टमाटर चाट. टमाटर चाट थोडक्यात तिखट गोड पावभाजीसारखी वाटते. हे आहे छोले टिक्की चाट. हे छोले टिक्की चाट टमाटर चाटपेक्षा चवीला साधारणच होतं. गुलाबजाम आकाराला मोठा, मऊ, रसाळ आणि खूपच चविष्ट होता. हा आहे बनारसचा हिवाळी स्पेशल मलाईयो. प्रामाणिक अभिप्राय सांगायचा झाला तर ही एक प्रचंड व्हायरल डिश आहे. हा मलाईयो म्हणजे दुधाचा फेस आहे आणि हा मलाईयो संपल्यानंतर आपण दूध मागून घेऊ शकतो. आणि खरं सांगायचं झालं तर हे जे दूध देतात तेच फार चविष्ट आहे. एकंदरीत 70 रुपयासाठी ही डिश ही फारच ओव्हरहाईप वाटली. सुप्रभात मंडळी, हर हर महादेव. आम्ही आमच्या दुसऱ्या दिवशीची आज सुरुवात करत आहोत काशीमध्ये. आता आमचं काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी आम्ही आता निघालेलो आहोत. आम्ही विशेष रुद्राभिषेकाचं बुकिंग इकडे केलेलं आहे. तर रुद्राभिषेक किंवा सुगम दर्शन हे कुठल्याही प्रकारचं तुम्ही जर का दर्शन घेणार असाल तर त्याच्यासाठी गेट नंबर 4ला आपल्याला जायला लागतं. चला आपण प्रस्थान करूया गेट नंबर 4ला. हर हर महादेव. आता आपण पोहोचलेलो आहोत गेट नंबर 4ला, जिथून आपल्याला सुगम दर्शन आणि रुद्राभिषेक या दोन्हीसाठी आपल्याला एंट्री मिळेल. चला मित्रांनो, हे आहे काशी विश्वनाथचं सुविधा केंद्र. एका रुद्राभिषेकाच्या तिकिटामध्ये एका फॅमिलीसाठी असतं. त्याच्यामध्ये दाम्पत्य म्हणजे पती पत्नी आणि त्यांची मुलं हे याच्यामध्ये इन्क्लूड असतात. याच्या व्यतिरिक्त अजून कोणी तुमचे जर का फॅमिली सभासद असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला वेगळी पावती पाडायला लागते किंवा तुम्हाला वेगळं बुकिंग करावं लागतं रुद्राभिषेकाचं. तसंच आमच्या मातोश्रींचं आम्ही एक वेगळं बुकिंग केलेलं आहे. तर आमची 2 तिकीटं आहेत. तर आता आम्ही आलेलो आहोत सुविधाच केंद्रामध्ये, की जिथे आम्हाला एक गुरुजी ॲलोकेट करण्यात येतील, जे आमच्याबरोबर येतील आणि आम्हाला रुद्राभिषेक घडवतील. चला, हर हर महादेव. मंदिरात एंट्री करतात ती आपल्याला पहिल्यांदा दिसते ती वादग्रस्त ज्ञानव्यापी मस्जिद. आणि हा आहे तो आपला कॉरिडोर जो नवीन मोदीजींनी बनवलेला आहे. हे आम्हाला गुरुजी आहेत जे आपल्याला रुद्राभिषेकाबरोबर आलोकच झाले. तर मित्रांनो, हे आमचं 10वं ज्योतिर्लिंग होतं. आम्ही असं ठरवलं होतं 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करणार. त्याच्यापैकी हे आमचं 10वं ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वेश्वर. याच्यानंतर आमचा पुढचा टप्पा आहे बैद्यनाथ. हे 11वं आमचं ज्योतिर्लिंग असेल. आजचा अनुभव अतिशय खास होता. आमच्या काशी विश्वनाथ मंदिरातील दर्शनाचा, आई पत्नी सोबतचा दर्शनाचा अनुभव खरंच अवर्णनीय आहे. आणि हे नवीन उभारण्यात आलेलं काशी विश्वनाथाचं कॉरिडोर ते तर अतिशय भव्य आणि प्रशस्त आहे. हा कॉरिडोर बनारसच्या इतिहासात एक महत्त्वाचा प्रकल्प आहे हे नक्कीच. सुरळीत रस्ता, व्यवस्थित चौकटी आणि शांतीपूर्ण वातावरण, सर्व दर्शनार्थींना सहज आणि सोयीस्कर मार्ग देण्यासाठी बनवलेला हा अभिनव उपक्रम खरोखरचा वाखाणण्याजोगा उपक्रम आहे. या कॉरिडॉरमधून जाताना दर्शनाचा अनुभव अजूनच उत्कृष्ट आणि आरामदायक होतो हे नक्की. कॉरिडॉरमध्ये अनेक दुकानं आहेत. तिकडच्याच एका उडुपी एक्सप्रेस या दुकानावर आम्ही कॉफी पिली. तिथून आम्ही गंगा घाटाकडे प्रस्थान केलं. इथे आपल्याला आदि शंकराचार्य यांची भव्य मूर्ती पाहायला मिळते. सकाळचा गंगा दर्शनाचा अनुभव फक्त दर्शन नाही तर आत्म्याला आनंद देणारा आणि शांततेने भरलेला अनुभव आहे. हा आहे काशी विश्वनाथ मंदिराचा घाट. याला काशी विश्वनाथ घाट म्हणतात. त्याच्या बाजूला आहे मणिकर्णिका घाट आणि मणिकर्णिका घाटावरती स्मशान आहे आणि कायम तिथे असं म्हटलं जातं चिता जळत राहते. आणि आत्ता पण आम्ही बघितलं सकाळी सुद्धा चिता जळत होती. ह्या घाटाच्या बाजूलाच जे आहे त्याला म्हणतात ललिता घाट. हे बघा काय एकदम पूर्वापार जुना त्यातला घाट आहे. काय तुम्हाला जुनं बांधकाम इकडे बघायला मिळतं.
ही आहे काशी विश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची मूर्ती. आता आपण काशी विश्वनाथ कॉरिडॉरमधून पुढे जात माता विशालाक्षी मंदिराकडे निघालेलो आहोत. वाराणसीतील विशालाक्षी मंदिर हे एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे, जिथे देवी सतीचे डोळे पडले होते असे मानले जाते. ही विशालाक्षी म्हणजे विशाल डोळ्यांची देवी. चला तर मग या पवित्र शक्तिपीठात दर्शन घेऊन मातेचे आशीर्वाद घेऊया. बनारस हे फक्त घाट मंदिरांसाठीच प्रसिद्ध नाही, तर अत्तरांसाठी सुद्धा अत्यंत लोकप्रिय शहर आहे. आम्हीही बनारसमधून काही अत्तरं खरेदी केली. हे एक जुनं दुकान आहे, गेट नंबर 4 जवळ. इथे खूप चांगल्या प्रकारची अत्तरं मिळतात. ही सर्व अत्तरं नैसर्गिक आहेत. ही सर्व अत्तरं येतात भारतातील सर्वात सुगंधी शहर कन्नौजमधून. आम्ही इथून 3 प्रकारची अत्तरं खरेदी केली: मोगरा, हिना आणि कस्तुरी. कस्तुरी फारच महाग होतं, पण तेवढंच ओरिजिनली वाटलं. अत्तर खरेदी करून आम्ही पोचलो राम भंडार इथे. हे बनारसमधलं सर्वात जुनं आणि प्रसिद्ध नाश्त्याचं ठिकाण आहे. इथे पुरी भाजी आणि जिलेबी हे 2 प्रसिद्ध पदार्थ मिळतात. ही जागा प्रचंड व्हायरल आहे. आम्ही इथे पोचलो तेव्हा आमचा 50वा नंबर होता. हे ह्यांचं सर्वात जुनं दुकान आहे, तर इथे उभं राहायलाही जागा नाही. ह्यांनी इथून 100 मीटर अंतरावरती एक नवीन जागा घेतली आहे. तिथे निदान उभं राहून तुम्ही शांतपणे खाऊ तरी शकता. आम्ही इथली 2 प्लेट पुरी आणि भाजी ऑर्डर केली आणि 1 प्लेट जिलेबी. पाऊण तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आम्हाला आमची ऑर्डर मिळाली. इथे पुरीबरोबर बटाट्याची भाजी आणि हरभऱ्याची उसळ दिली जाते. आमचा नंबर येईपर्यंत काळ्या हरभऱ्याची जी उसळ संपली होती. ही पुरी कणकेबरोबर उडीद डाळ मिक्स करून बनवली जाते, त्यामुळे त्याला बडी पुरी म्हणतात. ही अतिशय कुरकुरीत असते. सर्वच पदार्थ चवीला साधारणच होते. मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत काशीच्या जगप्रसिद्ध अशा गंगा आरतीसाठी. आम्ही आमच्या हॉटेलवरून तेलिया नाला नावाचा एक घाट आहे, त्या घाटावरती आलेलो आहोत. तिथून निषाद नावाची एक कम्युनिटी आहे की जे या इकडच्या सर्व बोटी मॅनेज करतात. तर इथे 3 प्रकारच्या बोटी आपल्याला मिळतात. एक आहे छोटी बोट की जी 20 लोकांची यातायात करते. तिथे जवळपास साधारणतः 350 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत. दुसरी बोट मोठी येते, जी साधारणतः 50 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि ते पण 450 रुपये चार्ज करतात. आणि तिसरी जी आहे ही लॉन्च, ज्याच्यात आम्ही आता बुकिंग केलेलं आहे, ते 500 रुपये पर पर्सन करतात. याच्यात असं आहे की इकडे पूर्ण काशीमध्ये जवळपास 84 घाट आहेत. हे काय करतात, पूर्ण 84 घाटं फिरवतात. आणि आम्ही ज्या बोटमध्ये बसलो ते दशाश्वमेध म्हणून एक घाट आहे की जिकडची गंगा आरती फार फेमस आहे. तर आम्हाला ते दशाश्वमेध घाटला थांबवून गंगा आरतीचा अनुभव घेता येईल. आणि मग तिथून आम्हाला ज्या घाटावरती सोडायचं त्या घाटावरती आम्हाला सोडायला परवानगी आणि ती तिथपर्यंत आम्हाला सोडते. मी, आई आणि आमचं सरकार, आम्ही तिघांसाठी आम्ही सर्वात पहिल्या 3 सीटचे आम्ही बुक केलेल्या आहेत. त्यामुळे बघूया, एक अतिशय चांगला अनुभव आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. मणिकर्णिका घाट. पार्वतीच्या कानातला मणी इथे पडला होता, म्हणून ह्याला नाव मिळालं मणिकर्णिका. म्हणूनच मणिकर्णिका हे फक्त स्मशान नाही, तो आहे मोक्षाचा मार्ग. त्यानंतर आमची लॉन्च येऊन थांबली दशाश्वमेध घाटावर, जिथे प्रसिद्ध गंगा आरती होते. ही आहेत गंगा आरतीची काही क्षणचित्रे. आम्ही पोचलो कचोरी गल्लीमध्ये. तिथे हे होतं ब्ल्यू लस्सीचं दुकान. इथे मिळते रबडी आणि गरमागरम केशर दूध. इथे गरमागरम दुधाबरोबर केशरयुक्त साय आणि ड्रायफ्रूट टाकून देतात. आणि हे सर्व बनारसी स्पेशल ह्या कुल्हडमध्ये टाकून देतात. बनारसच्या कडक थंडीमध्ये हे अतिशय उपयुक्त ठरलं. दिवसभर घाट, मंदिरं, दर्शन आणि चालून थकलेलं शरीर हे केसर दूध घेऊन क्षणात ताजंतवानं करतं. हे दूध ना फार गोड ना फार जड, सर्व वयोगटासाठी उपयुक्त. त्यानंतर आम्ही ऑर्डर केली रबडी. माझ्या चेहऱ्याकडे बघून कळलंच असेल कशी होती. इथूनच 5 पावलांवरती एक मिठाईचं दुकान लागलं. ऐकायला वेगळं वाटलं म्हणून इकडची ही मिठाई ऑर्डर केली, ज्याचं नाव होतं पलंगतोड. हे पलंगतोड खायला बंगाली मिठाई मलाई सँडविचसारखंच लागलं. हा व्लॉग इथेच थांबूया आणि पुढच्या व्लॉगमध्ये सारनाथ आणि काशीतली काही मंदिरं आपण एक्सप्लोर करूया. तुम्हाला आमचा काशीचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.